इस्रोनं अंतराळामध्ये इतिहास रचलेला आहे। NVS-02 चे 100वे मिशन यशस्वी झालेलं आहे। इस्रोनं GSLV F-15 NVS-02 ही मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिलेली आहे आणि या मोहिमेमुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात यशाचा तुरा रोवला गेलेला आहे। GSLV F-15 हा भारतीय उपखंडातील आणि देशाच्या भूभागातील 1500 किलोमीटर पट्ट्यातील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळेची माहिती देईलच। तर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। या उपग्रहांमुळे लष्कराच्या विविध विभागांना आणि नागरी विमान सेवेकरता GPS प्रमाणे त्या ठिकाणी भारतीय उपखंडामध्ये त्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। याच उपग्रहांच्या प्रणालीमध्ये आता NVS-02 हा नवीन उपग्रह 2016 ला पाठवलेल्या IRNSS-1E या उपग्रहाची जागा घेणार आहे। आजच्या 100व्या उड्डाणासह इस्रोनं या श्रीहरिकोटाहून आतापर्यंत एकूण 548 उपग्रह प्रक्षेपित केलेले असून यामध्ये 443 विदेशातील उपग्रहांचा देखील समावेश आहे। तर एकंदरीतच खगोलतज्ञ लीना बोकील आपल्याला या मिशनबद्दल अधिक माहिती देतीलच, त्या आता आपल्या सोबत आहेतच। तर लीनाजी, इस्रोनं श्रीहरिकोटामधून केलेल्या 100व्या प्रक्षेपणाबद्दल नेमकं तुम्ही काय सांगणार आहात? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, कारण GSLV F-15 ही मोहीम आज यशस्वीपणे प्रक्षेपण केल्यानंतर NVS-02 हा उपग्रह भारताने इस्रोने पाठवल्यानंतर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दिस इज द 100th किंवा सेंचुरी ऑफ आवर सॅटेलाइट्स। तर भारताचा इंडियन स्पेस रिसर्च प्रोग्राम हा गेले 5 दशक चालू आहे आणि डॉक्टर विक्रम साराभाई हे फाउंडिंग फादर किंवा इस्रोचे फाउंडर होते आणि त्यांची विजन होती। त्यांच्याबरोबर काम केलेल्यापैकी डॉक्टर सतीश धवन सर, डॉक्टर APJ कलाम सर, डॉक्टर गोवारीकर सर, वसंतराव गोवारीकर सर असे अनेक शास्त्रज्ञांनी काम केल्यानंतर आणि ते सज्ज झाले। आजपर्यंत आपण आर्यभट्ट, रोहिणी असे RS-1 वगैरे सॅटेलाइट पाठवल्यानंतर आपल्याला एक मोठा अनुभव आलेला आहे आणि सगळं हे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या प्रोग्राममुळे हे शक्य झालेलं आहे। तर सुरुवातीला काही कॉम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारचे, टेलिकम्युनिकेशनचे किंवा ट्रान्सपॉन्डर्स, सॅटेलाइटचे काही भाग, पार्ट्स दे वर इम्पोर्टेड, पण गेले काही दशक आता आपण त्यातल्या त्यात गेल्या 2 डेकेड्समध्ये सगळंच भारतात बनवतोय। तर त्यामुळे हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे आणि हा आज सगळ्या शास्त्रज्ञांना अनुभव आता असल्यामुळे आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। दे हॅव अचीव्ड इट बिकॉज ऑफ डेडिकेशन। तर डॉक्टर सोमनाथ सरांच्या नंतर आता जे चेअरमन, नवीन चेअरमन आलेले आहेत, त्यांच्या नारायणन सरांच्या आता सुरुवातीच्या या मिशनमध्ये आज त्यांना यश मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं अँड ही हॅज कॉंग्रॅच्युलेटेड ऑल इस्रो सायंटिस्ट अँड इंजिनियर्स। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे। इस्रोनं खरं तर एका बाजूला इतिहास रचलेला असला तरी देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एक महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। श्रीहरिकोटामधून हे 100वे उड्डाण आहे। 10 ऑगस्ट 1979 ला इस्रोच्या पहिल्या रॉकेटचं उड्डाण झालं होतं, मात्र ते अयशस्वी ठरलेलं होतं। तर 18 जुलै 1980 ला पहिला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता। श्रीहरिकोटाहून आतापर्यंत एकूण 548 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले। तर 548 उपग्रहांमध्ये 443 परदेशातील उपग्रहांचा समावेश आहे। तर आणखी काही महत्त्वाची माहिती आपण या मोहिमांसंदर्भातली घेणार आहोतच। त्यामध्ये असं दिसतंय की काय आहे NVS-02 हे मिशन ते आधी समजावून घेऊयात। इस्रोचे 100वे हे उड्डाण आहे। GSLV F-15 रॉकेटच्या मदतीने हे पार पडलेलं आहे। तर GSLV मालिकेचं 17वे हे उड्डाण आहे।
तर रॉकेटद्वारे एक विशेष नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला। तर या मिशनला NVS-02 असं नाव देण्यात आलेलं आहे। तर उपग्रहांमुळे GPS प्रणालीमध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल आपल्याला अनुभवता येतील। तर अचूक स्थिती, वेग, वेळेची सेवा त्यामुळे सुलभ होणार आहे। तर एकंदरीतच हे मिशन नेमकं काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। NVS-02 ची काही वैशिष्ट्यही महत्त्वाची आहेत। त्यामध्ये NVS-02 उपग्रह हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे। तर NVS-02 चं वजन हे 2250 किलो इतकं आहे। NVS-02 उपग्रहाची 3 किलोवॅट पर्यंतची पॉवर हाताळण्याची क्षमता आहे। तर उपग्रहात नेव्हिगेशनसाठी L1, L5 आणि S बँड पेलोड्सचा समावेश आहे। NVS-02 उपग्रहाचा L1 फ्रिक्वेन्सी बँडला सपोर्ट देखील आहे। तर पुन्हा एकदा आपण लीना बोकील मॅडम यांच्याकडे जाणार आहोत। लीना बोकील मॅडम, हे मिशन नेमकं काय आहे, कशा प्रकारे पार करण्यात आलेलं होतं, या संदर्भातली आपण काही महत्त्वपूर्ण माहिती तर दिली। मात्र लीनाजी, बरं, श्रीहरिकोटामधील स्पेस सेंटर बद्दलही आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। तर या स्पेस सेंटरचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? तर श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे ईस्ट ऑफ इंडिया, साऊथला दक्षिणेकडे आहे। तर अनेक शास्त्रज्ञ जे डॉक्टर साराभाईंबरोबर काम करायचे आणि ते वर हँडपिक बाय डॉक्टर साराभाई, डॉक्टर प्रमोद काळे सर, कलाम सर यांची टीम होती। डॉक्टर APJ कलाम सर आणि इतर सायंटिस्ट, इंजिनियर्स साऊथपासून ते नॉर्थपर्यंत सगळा अभ्यास करत आले आणि इक्वेटोरियल आणि त्यातल्या त्यात ईस्ट म्हणजे पूर्वची हे आहे दिशा, तिथून आपण लॉन्च करतो। तर दिस इज बे ऑफ बेंगॉल साइड श्रीहरिकोटा आणि हा एक आयलँड आहे छोटासा। तर आता तिथे जे स्पेसपोर्ट केलेलं आहे आपलं श्रीहरिकोटाचं, शार म्हणतात, आणि डॉक्टर सतीश धवन सरांचं नाव दिलेलं आहे कारण ही वॉज द सेकंड चेअरमन ऑफ इस्रो आफ्टर, म्हणजे सक्सेसर ऑफ डॉक्टर विक्रम साराभाई। तर ह्यांचं खूप मोठं योगदान होतं इस्रोसाठी आणि त्यांच्या विजनमुळे हे सगळं शक्य झालं आणि श्रीहरिकोटाचं ओपनिंग त्यांच्या काळात झालं। तर आजपर्यंत 100 असे आपण उपग्रह तिथून पाठवले, मोहीम केले आणि असं यश खूप कमी स्पेस एजन्सीजना मिळालेलं आहे। आणि नाविक त्यातल्या त्यात हे भारताचं नॅव्हिगेशन सॅटेलाइट्स चा हा कॉन्स्टलेशन म्हणजे असे अनेक उपग्रह आहेत टोटली। सो दे कॉन्स्टिट्यूट द इंडियन नॅव्हिगेशन प्रोग्राम आणि हे सगळं आपल्याच भारताचं आहे। म्हणजे इतर जे काही GPS आणि नासाचे उपग्रह असतात तसा त्यांचा वापर न करता आपण फक्त भारताचं आपलं इंडिपेंडेंट अँड फुल्ली डेडिकेटेड असा हा एक सिस्टम, किंवा जसं आपण नक्षत्र म्हणतो म्हणजे काही तारे असे मिळून एक ठराविक डायरेक्शनमध्ये असतील आणि ग्रुप ऑफ स्टार्स, दे आर कॉल्ड कॉन्स्टलेशन, तसे हे उपग्रह म्हणजे मॅन मेड सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रह जे आहेत त्यांचे ग्रुप आहेत, दे आर सर्विंग सम ऑर दी अदर पर्पज, म्हणजे दूरसंचार किंवा टेलिकम्युनिकेशन, कृषी, असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात, अर्थ ऑब्झर्वेशन। तर हा असा एक NVS-02 हा उपग्रह आज आपण प्रक्षेपण करून 100वा हा सॅटेलाइट आणि प्रक्षेपण करून आज ऐतिहासिक हा क्षण आपल्याला बघायला मिळाला अँड वी क्रिएटेड हिस्ट्री। नक्कीच आपण सगळ्यांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेलो आहोत। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।